ह्या आंदोलनाला तुम्ही राजकीय रूप देऊ नका, कारण आज आम्ही आंदोलक शिवसैनिक आहोत. शिवसेनेचा पहिला अजेंडाच हा आहे की अन्यायाविरुद्ध उभं राहणं. पण आम्ही एक महिला पण आहोत आणि प्रत्येकाच्या घरात एक मुलगी आहे. तुमची आई आहे, आमची आई आहे. जर सगळ्यांनी मुलीच्या दृष्टीने किंवा त्या लहान चिमुरडीकडे म्हणून बघितलं तर हा अन्याय कोणत्याच म्हणजे कोणत्या पक्षातला असू दे किंवा कोणत्या श्रीमंत असू दे किंवा गरीब असो, कोणाच्याच घरात ही अन्यायासारखी आत्ता झालेली घटना घडू नये हे आमचं मत आहे. आणि आमचं फक्त म्हणणं एकच आहे, आरोपीला जर कठोर शिक्षा दिली आणि लवकरात लवकर फाशी झाली तर असे अन्याय होणार नाहीत, वारंवार अशा घटना घडणार नाही. जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये बदलापूरचं प्रकरण जसं फास्ट जलद गतीने चाललं, तसंच 8 दिवसामध्ये जसं न्यायाची प्रक्रिया झाली तसंच ह्या प्रकरणात सुद्धा न्यायाची प्रक्रिया जलद गतीने व्हावी ही विनंती आहे आमची सर्वांना. जरी पोलीस गुन्हा दाखल करून घेतात, पोलीस त्यांना अटकही करतात, पण कोर्टातून जर त्यांना जामीन मिळत असेल तर अशा वेळेला त्या वकिलांची आणि त्या जजची पण चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे.